आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरात विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामांसह व्यापारी व्यवहार आणि लहान उद्योगांवरही परिणाम होत आहे। आधीच वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असताना त्यातच सुरू असलेल्या विजेच्या अघोषित खंडित पुरवठ्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। शहरातील विविध भागांमध्ये अनेक वेळा वीज ये-जा होत असल्याने पंखे, कूलर, पाण्याच्या मोटारी तसेच इंटरनेट सेवा विस्कळीत होत आहेत। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण काय, दुरुस्तीचे काम कुठपर्यंत आले आहे किंवा वीज कधी पूर्ववत होणार आहे याबाबत महावितरणकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत। अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काही अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। अचानक खंडित होणाऱ्या विजेमुळे व्यापारी वर्गालाही आर्थिक फटका बसत आहे। संगणक, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वारंवार बंद होत असल्याने नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने परिस्थिती स्पष्ट करून नियमित वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद द्यावा अशी मागणी केली आहे। विजेच्या या लपंडावामुळे सटाणेकरांचा संयम सुटताना दिसत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे।